बघा काय आलेलं आहे, काय आरची फोडत आहे पार्सल. कशाच्या पार्सल आहे तर काय फोडत आहे ग? तुम्हाला दिसेलच समोर काय फोड मग. आणि हा पहिले पण एक ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की काय येणार आहे. हा हा बरोबर. चल फोडा तू आता. बघा आता झालेला आहे, फोडून दाखव काय आहे काय नाही. फोडणं काय आहे तर काढ. अरे वा किती पॅकिंग आहे ग बापरे हे याच्यामध्ये. हां चल फोड आता त्याच्यातला. झाले निघत आहे की नाही? चलिए आता हां चल. अरे बापरे हां आरची नाव लिहिलेलं आहे. हे बघा आरची नाव आहे. अरे पण नाही फिरव ना ग गोल गोल. कशी आहे तो? अरे वा अम्मा तू ते कशा एक चेहरा कशाला हे केलाय? दाखव दाखव दाखव. फोड त्याला आता पटकन. छान होता. काय थँक्यू. हां हां इंस्टाग्रामची ID आणि थँक्यू. हे बाळा तू दाखव ग फोटो दाखव. आणि ते पन्नी नाही काढत तू? वा आरचीचे फोटो. अरे वा छान मस्त. का नाव आहे? आरची. दाखव फोटो फ्रेम मध्ये आरचीच आहे ना? दाखव ना ग इकडे दाखव ना माझ्याकडे. अरे वा अरे वा वा. हे बघा आरची. आणि जोकर आमच्या घरातला जोकर. बघ आता अशी छान आरचीची फोटो मस्त छान मस्त बढिया. का हो हो आण. बघा सकाळी सकाळी सांबार वडा आणि सांबार ग सांबार आहे याच्यामध्ये. हा बघा सांबार आणि हे चटणी. किती आणले रे? 4 प्लेट. हां चला सकाळी नाश्ता. या तुम्ही पण नाश्ता करायला. काय म्हणते साई? सकाळी सकाळी नाश्ता घेऊन आला आहे का? चांगला वाटतं. चांगला वाटतं. चला आता नाश्ता करून घेतो. चला आता जायचं आहे वोटिंग करायला. वोट करायला चल. चलते आरची. आरचीचा येतच नाही. आरची 18ची व्हायचीच आहे. होणार आता काही महिन्यात. फक्त काही महिन्यात म्हणजे 5 महिनेच फक्त 5 महिन्यात मी 18ची होऊन जाईल. बटन पण नाही. चल ना साईल. बघा साईल इथे बसलेला आहे. चल चल आता आता येते वोटिंग करून. बघा वोट पण करून आली मी. वोट करून दुकानात गेली. दुकानातून आता घरी आली. सर्व नाश्ता पाणी झाला. बघा आरची खात आहे नाश्ता. बघ खात आहे आरची शेवपुरी. दुकानातही झालं ग असा पोट भरला. आता जेवण करायची इच्छा नाही ना काही नाही. दाबेली आणि साईलनं पण एक प्लेट खाल्ली. शेवपुरी आणली होती ते दुकानात तिघांना खाल्ली ते मिळून. घरी 2 आणली. मग असं लागते बापरे बापरे. असं लागतं आता जेवणची काही गरजच नाही. पाणी पिऊन दादा पोट तर पूर्ण फुल झालेलं आहे. काहीच गरज नाही आता. चला म्हटलं आता. आणि बघा आरचीची फोटो कशी आहे. कशी काही लागलेली आहे आरचीची फोटो. कशी वाटते तुम्हाला? नक्कीच कमेंट करून सांगा बरं. माहिती नाही. आता स्वयंपाक करू की नको करू? होऊ दे. सकाळचा झाला सांबार वडा. कोणाच्या मावशीचा फोन येत आहे वाटते आता. चला आता मावशीचा फोन येत आहे पुष्पा मावशीचा. चला आता
खिचडीच करू आता. साईल हो ना. पोळी किती आहे? पप्पाने पोळी पाहिजे ना. पोळी बघ बरं किती येतात. नाही तर मग खिचडीच करतो, कारण की तसंही पोट भरलंच आहे. 2.5 पोळी आहे. भात भरपूर आहे. अरे बापरे. मग राहू ते, भाजीनं पोळीच करते. असू दे, आता काही करत नाही ना, काही नाही. चला मी आता स्वयंपाक करून घेते.